दत्ता गाडीवर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावरती गाडे कुटुंबियांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पीडितेच्या दत्ता गाडेच्या सहमतीने त्याचे संबंध झाले असा दावा दत्ताच्या पत्नीने केलेला आहे। तिने आरडाओरड का केली नाही हा सवाल गाडे कुटुंबियांनी उपस्थित केलेला आहे। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणातील रुपाली ठोंबरेंनी प्रकरणावर मोठा दावा केला। या प्रकरणात शारीरिक संबंध संमतीने झाले, मात्र व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून हा वाद झालाय असं रुपाली पाटील म्हणताय। मात्र यामुळे पुणे शहर नाहक बदनाम होतंय असा आरोपही त्यांनी केलाय। राज्यात दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात। त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3000 कोटी रुपये मिळतात। मात्र तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आगारात स्थानकात महिला सुरक्षा रक्षक नाहीये, हे धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। शिंदे सेनेच्या महिला आघाडीने महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर धुळे बस स्थानकाची पाहणी केली असल्याचं दिसतंय। यावेळेस महिला सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या त्रुटी आढळल्या। याबाबत आगार प्रमुखांना भेटून उपाययोजना करण्याची मागणी केली। पुणे बलात्काराच्या घटनेनंतर बस आगारातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव आज साजरा होतोय। या निमित्त वीरेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन झालंय। महाड तालुक्यातील विविध ग्रामदैवतांच्या पालख्या आज वीरेश्वर महाराजांच्या भेटीला येत आहेत। महाडच्या वीरेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त आता मंत्री भरत गोगावलेंनी वीरेश्वरांचं दर्शन घेतलं। महायुतीने जे काम हाती घेतलंय ते सिद्धीस जावं यासाठी प्रार्थना सुद्धा केली। पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे। रमजान महिन्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साह दिसतोय। या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिदमध्ये विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। तुळजाभवानी मंदिर गाभारा आणि मुख्य शिखराच्या पुनर्बांधणीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट कायम राहणार आहे। पुरातत्व विभागाने पूर्वी तयार केलेल्या स्ट्रक्चरल रिपोर्टनुसार मुख्य शिखराची पुनर्बांधणी होईल। ही माहिती पुरातत्व विभागाचे राज्य संचालक तेजस घारगे आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। जळगाव जामोदमध्ये बेंबळेश्वर मंदिरात जिवंत पाण्याच्या झऱ्यात कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणून टाकण्यात आलंय। त्या पाण्याने भाविकांनी शाही स्नान करण्याचा लाभ घेतलाय, महादेवांचं दर्शन घेतलंय। दरवर्षी महाशिवरात्रीला शिवालयाची विद्युत रोषणाई करून पूर्ण परिसर हा स्वच्छ केला जातो। महाराष्ट्रातील सर्वात उंच शनिदेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे। मेहकर तालुक्यातील डोणगावात करण्यात आलेली आहे। शनिदेव मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त डोणगावात 4 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं। असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ या दरम्यान घेतलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत भारत न्यूझीलंड आज भिडणार आहे। दोन्ही टीमची सेमीफायनलमध्ये प्रवेश आहे। मात्र अ गटात अव्वल स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस वाढली आहे।